छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेशी संपूर्णपणे एकजीव झालेला विकी कौशल गरजतो, पार्वती पतेय हर हर महादेव। थिएटरमध्ये एकच कल्लोळ होतो आणि मराठी माणसाच्या अंगावर काठा उठल्या वाचून राहत नाही। मित्रांनो, तुम्ही मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट पाहिला का? पाहिला असेल तर कमेंटमध्ये कसा वाटला हे नक्की सांगा। नसेल पाहिला तर सहकुटुंब सहपरिवार जाऊन सिनेमागृहातच का बघावा याची 5 कारणं मी तुम्हाला देतो। पहिलं, छत्रपती संभाजी महाराजांसाठी काही व्यक्तिरेखा इतक्या तोकड्या असतात की त्यांच्यावर 2 मिनिटांची शॉर्ट फिल्मही बनू नये तरी 300-400 कोटींचे सिनेमे बनतात आणि मूळच्याच तोकड्या नायकाला उगाचच लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्वच इतकं अफाट आहे की त्यावर पोवाडे, नाटके, चित्रपट आणि मी तर म्हणतो की अनेक भागांची बिग बजेट सिरीजही बनवावी तरी तो पराक्रम, ते शौर्य पुरून उरेल। आज आपल्या आयुष्याची सुरुवातच ए फॉर ॲपलने करणाऱ्या नव्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज कोण, त्यांनी काय केलं हे कळावं, त्यांचे चरित्र वाचण्याची प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही चित्रपट सहकुटुंब पाहायलाच हवा। कारण दुसरं, मराठी कलाकारांसाठी बॉलिवूडला अखेर चूक उमगली असावी। हिंदी चित्रपट सृष्टीने आजवर मराठी चाहत्यांचा भ्रमनिरासच केला आहे। या मुघले आझम आणि जोधा अकबर वाल्यांचा प्रेक्षकांना वीट आला होता। दाक्षिणात्य चित्रपट कडी टक्कर देत आहे। अशा वेळी बॉलिवूडला मराठी संस्कृती, इतिहास उशिराने का होईना पण आठवला। दृश्यम, पानिपत, तानाजी, तुंबाड, मुंजा नंतर आता बिग बजेट छावा डबघाईला आलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला सावरण्याचं काम करत आहेत। यामुळे मराठी दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, कथालेखक यांचा भाव वाढेल आणि आपल्याला तेच तर हवंय। कारण नंबर 3, विकी कौशलचा जीवतोड अभिनय। ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना अभिनय करायचा नसतो तर ती व्यक्तिरेखा जगायची असते। विकी कौशलने ही कामगिरी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा रुबाब, ऐट, संताप त्याने आपल्या अभिनयाने जिवंत केला आहे। मुघलांशी लढताना किंवा औरंगजेबाशी वाद घालताना त्याच्या डोळ्यातील अंगार अगदी खराखुरा वाटतो। रश्मिका मंधानानेही महाराणींच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। अक्षय खन्नाने साकारलेला औरंगजेब पाताळयंत्री वाटतो, चीड आणतो, त्याचंही कौतुक करावं तितकं कमीच। आपल्या मराठमोळ्या सहकलाकारांनीही आपापल्या भूमिकेचं चीज केलं आहे। कारण चौथं, AR रहमानचं संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोअर। मराठ्यांच्या लढवय्या इतिहासाला साजेसं संगीत ऑस्कर विजेत्या AR रहमान यांनी दिलंय। चित्रपटातील गाणी उत्तम वातावरण निर्मिती करतात। प्रसंगानुरूप वाजणारं पार्श्वसंगीतही चित्रपटाला उठाव देतं। कारण नंबर 5, चांगल्या कलाकृतीचं कौतुक करण्यासाठी। हल्ली चित्रपट म्हणजे एक सुपरस्टार, कथा नसलेली पटकथा, तार स्वरातील भयंकर गाणी, अंगावर येणारा अभिनय, बिनडोक मारधाड असं समीकरणच बनलंय आणि अशा चित्रपटांचं पेव फुटलंय। अशा वेळी लेखक श्री शिवाजी सावंत यांच्या जबरदस्त कादंबरीवर साकारलेला एक तितकाच जबरदस्त अनुभव देणारा चित्रपट पाहू नये तर मग दुसरं काय पाहावं। या सिनेमातील राज्याभिषेकाचा सीन पाहून तर प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने फुलायला हवी। पुष्पा 2 ने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडलेत। आपला हा मराठमोळा छावा किती कमाई करेल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। जमल्यास थिएटरमध्ये जाऊन चित्रपट जरूर बघा। जय हिंद, जय महाराष्ट्र।